अगदी चमचमीत, मस्त रसरशीत आणि फारच चविष्ट अशी ही भोगीची भाजी बनून तयार झालेली आहे. नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची मिक्स भाजी बनवली जाते. तर ही भाजी कशी करायची ते आपण बघूयात. तर यासाठी इथे मी ओला हरभरा अर्धी वाटी घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून असे काप करून घेतलेले आहेत. एक वाटी इथे मी मटार घेतलेला आहे. अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे. अर्धी वाटी इथे मी गाजर अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. एक मध्यम आकाराचं वांग कट करून घेतलेलं आहे. यासोबतच इथे एक मोठी वाटी भरून मी घेवड्याची शेंग घेतलेली आहे. अर्धी वाटी हिरव्या पातीचा कांदा घेतलेला आहे. अर्धी वाटी इथे मी मेथी घेतलेली आहे. तर इथे घेतलेल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित निवडून स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकताय. तर या भाजीमध्ये बोरं, पेरू, ऊसाचं कांड, त्याचसोबत शेवग्याची शेंगसुद्धा तुम्ही घालू शकताय. आणि इथे पालेभाज्यांमध्ये तुम्ही चाकवत, आंबट चुका आणि पालकसुद्धा घेऊ शकताय. तर इथे फोडणीमध्ये घालण्यासाठी मी हिरवा पातीचा कांदा जो असतो त्या कांद्याचा पांढरा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही नेहमीचा कांदा वापरू शकताय. तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही आले लसणाची पेस्ट वापरू शकताय किंवा तुम्हाला जर कांदा आणि लसूण या भाजीमध्ये घालायचा नसेल, फक्त आलं ठेचून घेतला तरी चालू शकतं. यासोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे. तर या भाजीमध्ये कोणताही गरम मसाला किंवा गोडा मसाला न वापरता आपण एक वाटण बनवणार आहोत. तर या वाटणासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे तीळ, यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे, पाव वाटी सुकं खोबरं, पाव वाटी कच्चे शेंगदाणे, 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे, 2 लवंग घेतलेले आहेत, 2 ते 3 छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत आणि एक छोटासा तुकडा स्टार फूलचा घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा धणे आपल्याला लागणार आहेत. आणि हे वाटण आपण बनवल्यानंतर कोणताही इतर मसाला आपल्याला या भाजीमध्ये घालायची गरज नाही. हे सगळं साहित्य भाजून यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याचं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा घालायचे. तर हे कच्चे शेंगदाणे मी पाण्यामध्ये अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवले होते. तर आता आपण भाजी बनवायला घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण हे मसाले भाजून घेऊयात आणि याचं वाटण बनवून घेऊयात. तर कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजण्यासाठी वेळ थोडासा जास्त लागतो आणि इतर साहित्य जे आहे ते पटकन भाजलं जातं, त्यामुळे शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे भाजल्यानंतर राहिलेलं सगळं साहित्य यामध्ये टाकून छान भाजून घ्यायचं आहे. कढई खूप तापलेली आहे, त्यामुळे अगदी मिनिटभरामध्ये सगळं साहित्य छान भाजून होतं. तर इथे हे सगळं साहित्य छान भाजलेलं आहे. गॅस आता मी बंद करते आणि हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. भाजलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. याच्यामध्येच कोथिंबीर घालायची आहे आणि गरजेनुसार पाणी टाकून अगदी बारीक याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर ही पेस्ट आपली तयार आहे आणि आता लगेचच आपण भाजी बनवायला घेऊयात. तर याच कढईमध्ये मी तेल घालते. 2 ते 2.5 चमचे तेल कढईमध्ये घातलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. यानंतर एक छोटा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि यानंतर बारीक चिरून घेतलेला पातीचा कांदा घातलेला आहे. तर हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा खूप लालसर करायची गरज नाही, छान मऊसर झाला पाहिजे इतका कांदा हा परतून घ्यायचा आहे. कांदा छान अगदी मऊसर झालेला आहे आणि आता ठेचून घेतलेलं आलं लसूण यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आलं लसूण छान खमंग असं परतून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात. तर हा टोमॅटो सुद्धा छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे टोमॅटो छान मऊसर झालेला आहे. यामध्ये आता हळद घालायचे. एक छोटा चमचा हळद घालते आणि 2 ते 2.5 चमचे घरचं मसाला तिखट यामध्ये मी घातलेला आहे. तर या भाजीला रंग छान यावा यासाठी तुम्ही इथे 1 चमचाभर बेडगी मिरची पावडर यामध्ये घालू शकताय आणि हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय. तर हे मसाला तिखट तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवायचा आहे. गॅस मोठा ठेवलात तर हे तिखट तेलामध्ये करपू शकतं. तिखट व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि वाटण व्यवस्थित या मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे. वाटणामध्ये वापरलेलं सगळं साहित्य आपण छान भाजून घेतलं होतं, त्यामुळे हे वाटण भाजायला किंवा परतायला जास्त वेळ लागणार नाही. अगदी मिनिटभरामध्ये या वाटणाला छान तेल सुटायला सुरुवात होते. तर हे वाटण छान तेलावरती परतून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत. तर ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो त्या भाज्या सुरुवातीला आपल्याला घालायच्या आहेत.
आणि ज्या भाज्या अगदी पटकन शिजतात किंवा ज्या भाज्या तुम्हाला जास्त शिजलेल्या आवडत नाहीत त्या थोड्या वेळानंतर घातल्या तरी चालेल। तर या भाज्या मसाल्यांसोबत मी छान मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी गरम केलेलंच घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिला होता त्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी घालून छान ढवळून या भाजीमध्ये घातलेलं आहे। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि तुम्हाला ही भाजी कितपत पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तुम्हाला ही भाजी जर अगदीच सुकी बनवायची असेल तर हलकसं पाणी टाकून किंवा पाण्याचा शिंतोडा देऊन झाकण लावून वाफेवरती सुद्धा ही भाजी तुम्ही शिजवून घेऊ शकता। तर आता या भाजीमध्ये भिजवलेले शेंगदाणे, घेवड्याची शेंग आणि दोन्ही पालेभाज्या घालते आणि आता ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते। तर ही भाजी मी थोडीशी सैलसर किंवा पातळ बनवणार आहे जी भाकरीसोबतच नाही तर भातासोबत सुद्धा खाता येते। तर यासाठी वाटीभर पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि आता याच्यामध्ये 1 चमचाभर तीळ घालायची आहे। यासोबतच एक छोटासा तुकडा गुळाचा यामध्ये घालायचा आहे। तर इथे ऊसाचा कांड जर तुम्ही या भाजीमध्ये घातला असाल तर गुळ घालायची अजिबात गरज नाही। दोन्हीपैकी एकच आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे। तर यासोबतच इथे मी चवीनुसार मीठ घालते। तर या भाजीमध्ये तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण ही भाजी अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी खायला छान लागते। तर ही भाजी 2 ते 3 मिनिटे मी परतून घेतली आणि आता शेवटी यामध्ये मी वांग्याचे काप घालते। तर वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त शिजलेली वांगी छान लागत नाहीत, यासाठी मी अगदी शेवटी हे वांग्याचे काप यामध्ये घातलेले आहेत। तर आता या भाजीमध्ये गरम केलेलं पाणी साधारण 1 वाटीभर मी घातलेलं आहे। तर ही भाजी आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि ही भाजी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर आता झाकण लावून बारीक गॅसवरती ही भाजी मी शिजवून घेते। मसाल्यांसोबत परतत असताना 4 ते 5 मिनिटापासून या भाज्या शिजत आहेत। आणखीन एक 5 ते 7 मिनिटांमध्ये या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील। तुम्हाला या भाज्या कितपत शिजलेल्या आवडतात त्यानुसार तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता। 5 ते 7 मिनिटांमध्ये झाकण लावून भाजी शिजवत असताना मध्ये मध्ये झाकण काढून भाजी छान ढवळून घ्यायची आहे आणि चेक करायची आहे। पण भाजी अगदी बारीक गॅसवरती शिजवा। रसा भाजी जरी केलात तर त्याला तर्री छान येते आणि सुकी भाजी जरी बनवलात तर ती वाफेवरती शिजली जाते, खाली लागणार नाही। तर आता झाकण काढून मी भाजी चेक केलेली आहे। भाजी मला जशी हवी आहे त्या पद्धतीने मी शिजवून घेतलेली आहे। अगदी चमचमीत भाजी तयार आहे। गॅस बंद करून ही भाजी मी काढून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या भाजीला तर्री अगदी सुंदर आलेली आहे। तर ही भाजी आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी चमचमीत आणि मस्त झणझणीत अशी ही भाजी आपली तयार आहे। वरून थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि अगदी चमचमीत, झणझणीत, चविष्ट, बनवायला सोपी अशी ही भोगीची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही भोगीची भाजी जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।